बघा माझ्याकडे आली आहे ही पिहू राणी. पिहू राणीला शिवायची साडी आणि पिहू राणीसोबत आली तिची मम्मा आणि पिहू राणी. हे दोघी मायलेकी माझ्याकडे आल्या आहेत. आणि ही पिहू कोण आहे? पिहू आहे माझ्या लहान बहिणीची मुलगी. तिला ना साडीची खूप हौस आणि ती मम्मीसोबत आलेली आहे साडी शिवण्यासाठी. ही साडी घेतलेली मी हातात आणि तिला शिवायची आहे मस्तपैकी पिहूला छान साडी. आणि ही पिहू ना फक्त 3 वर्षाची आहे तरी हिला सर्व कळतं. इतकी हुशार आहे ही पिहू राणी. काय करायचं आहे पिहूला? त्या साडीचं साडी शिवायची पिहूला. हां हो तू हो ते पण घे. ती साडी घेऊन जा ना तुझी आत्याकडे. पिहू मला आधी हे खायला द्यायचे. आणि पिहू म्हणते मला नऊवारी साडी शिवून दे. तिला नऊवारी साडी खूप आवडते पिहूला. नऊवारी साडीची खूप हौस पिहूला. आणि बघा ही साडी घेऊन फिरते. ही 6वारी साडी आहे. 6वारी साडीपासून तिला 9वारी साडी बनवून द्यायची मला. आणि मध्येच रॉकी आला आहे. रॉकीसुद्धा आमच्यासोबत आहे. ही पिहूची मम्मा इकडे बसली आणि पिहूसुद्धा इकडे बसली. पिहूचं माप घ्यायचं आहे का? काय शिवायचं आहे पिहूला? बघू पिहूला साडी शिवायची आहे. चाल करेल का? ही साडी शिवायची. ही साडी शिवायची. पिहूला काय शिवायचं आहे? पिहूला साडी शिवून द्यायची आहे. आणि साडी ना फक्त अशी छोटी फक्त करा डायरेक्ट रेडीमेड पण असेल कशी. इथे पिहूची मम्मा म्हणते माझ्या लेकीला अशी छानपैकी साडी शिवून दे. सांगते कशा पद्धतीने साडी शिवायची आहे. प्लेट घे पुढे मस्तपैकी छान अशी साडी. 9वारी साडी बोलते तिची लेक बोलते 9वारी साडी आणि आई बोलते 6वारी साडी. कारण आधीच एक 9वारी साडी मी पिहूला शिवून दिलेली आहे. आता ती बोलते तू मला माझ्या पिहूसाठी 6वारी साडी शिवून दे. आता पिहूसाठी मी इथे 6वारी साडी शिवून देणार आहे. इथे आता मी पिहूचं माप घ्यायला बसली आहे. झालं.